फेब्रुवारी 2023 मध्ये सी.पी. राधाकृष्णन यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली। त्यानंतर 2024 मध्ये ते महाराष्ट्राचे राज्यपाल झाले आणि खरं तर सी.पी. राधाकृष्णन यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ही विद्यार्थी चळवळीतून केलेली आहे आणि आता ते भारताचे 17वे उपराष्ट्रपती झालेले आहेत। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो। एनडीएचे सी.पी. राधाकृष्णन हे भारताचे 17वे उपराष्ट्रपती बनलेले आहेत। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी उर्वशी खोना। उर्वशी, सी.पी. राधाकृष्णन यांचा विजय झालाय। खूप मोठी बातमी आहे। सी.पी. राधाकृष्णन हे उपराष्ट्रपती म्हणून आता घोषित झाले आहेत, कारण की पी.सी. मोदी जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांनी आता जस्ट प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की आकडेवारी आपण आता बघितली आता कशा प्रकाराने सी.पी. राधाकृष्णन यांना 452 हे पहिल्या पसंतीची मत मिळाली आहेत आणि तसंच विरोधकांकडून जे उभे राहिलेले कॅन्डिडेट आहेत म्हणजे डी सुदर्शन रेड्डी यांना 300 पहिल्या पसंतीचे मत मिळाले आहेत आणि म्हणून सी.पी. राधाकृष्णन जे आहेत ते उपराष्ट्रपती म्हणून घोषित केले गेलेत हेही समजून येत आहे। क्रॉस वोटिंग किती आहे अजून त्याच्यावरती पूर्णपैकी क्लॅरिटी आली नाहीये, पण मात्र ज्या प्रकाराने आता नंबर्स सांगतायत ते कुठे ना कुठे नक्की हे सांगतायत की एनडीएचे जे नंबर्स आहेत ते त्यांना पूर्णपैकी मिळालेत, पण काही असे नंबर्स आहेत जे विरोधकांकडून एनडीएकडे आलेत आणि म्हणून क्रॉस वोटिंगची शक्यता आहे। आता थोड्या वेळातच ही घोषणा ही केली जाणार। सी.पी. राधाकृष्णनची एकदम अधिकृत अशी घोषणा केली जाणार आणि घोषणा झाल्यानंतर निकालची जी प्रत आहे ती रिटर्निंग ऑफिसर स्वतः सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे येणार आहेत थोड्याच वेळात, म्हणजे जे सी.पी. राधाकृष्णनकडे ही प्रत पोहोचणार आहे हेही समजून येत आहे। निकालाच्या या प्रतीवर विजयी उमेदवाराला मिळालेल्या मतांची संख्या नमूद केलेली असेल आणि बरोबरच ही प्रत जी आहे त्यांना दिली जाणार हे रिटर्निंग ऑफिसर कडून हे कुठे ना कुठे समजून येते। म्हणजेच आता आकडेवारी झाली आहे, पूर्ण जे वोट काउंटिंग आहे ते पूर्णपैकी झालंय आणि आता सध्या आपण बघितलं तर 152 असे वोटिंग अंतर होते, अशा मतांचं अंतर दोघांमध्ये दिसून आलं आणि त्यात सी.पी. राधाकृष्णन यांचा विजय झालाय हे समजून येतंय। उर्वशी, यावेळी जर आपण पाहिलं तर रेड्डीने जवळपास 300 मतं पडलेली आहेत। हो, पहिल्या पसंतीची जी मतं आहेत ते 300 पडले आहेत सुदर्शन रेड्डी यांना आणि सी.पी. राधाकृष्णनला 452, म्हणजे एकूण आपण बघितलं तर 781 अशा खासदारांचे मतदान सध्या धरले गेले आहेत। काही त्यात अवैध होते आणि त्यात मॅक्झिमम जे वैध झाले हे नंबर्स आपल्याला सांगून येत आहेत। म्हणजेच आता सी.पी. राधाकृष्णन हे यांचा विजय झालाय। सुदर्शन रेड्डी हे हारलेत। 152 मतांचं अंतर आहे आणि सी.पी. राधाकृष्णन आता उपराष्ट्रपतीच्या चेअरवरती बसणार आहे आणि याची आता घोषणा होणार आहे, अधिकृत घोषणा होणार आहे हे समजून येत आहे। निश्चितच उर्वशी, इंडिया आघाडीची मतं फुटल्याचा अंदाज वर्तवला जातोय। नक्कीच, कारण की आपण अंतर बघितलं तर कुठे ना कुठे इंडिया आघाडीचे जे नंबर्स आहेत त्याच्या संदर्भात जे आहेत कुठेतरी नंबर्स कमी दिसून येत आहेत। म्हणून हे समजतं आहे की क्रॉस वोटिंग कुठे झाली आहेत का, मत फुटले गेले आहेत का, कारण की 13 असे मत होते जे पहिल्यापासून ॲब्स्टेन होते, मात्र जे एलिजिबल वोटिंग होते त्यात काही अंतर दिसून येत आहे आणि म्हणूनच काही मत फुटलेत हेही समजून येत आहे। मात्र कोणाचे ते मत आहे ते बघणं गरजेचं आहे, पण महत्वाचं आता हे आहे की ही जी अधिकृत प्रत आहे ती स्वतःहून रिटर्निंग ऑफिसर जे आहेत ते जातील सी.पी. राधाकृष्णन यांना आणि त्यांना ही प्रत जी आहे दिली जाणार आहे। आयडियली आपण एक सिनारिओ बघितलं तर जे पण जिंकून येतं जेव्हा अशा इलेक्शन होतात तेव्हा त्या कॅन्डिडेटला जे ऑफिसमध्ये जावं लागतं आणि ती प्रत घ्यावी लागते, मग तो खासदार असू द्या, आमदार असू द्या किंवा अजून कोण दुसरा अशा कॉन्स्टिट्युशनल पोस्टचा माणूस असू द्या। मात्र हे उपराष्ट्रपती आहेत आणि म्हणून रिटर्निंग ऑफिसर स्वतः उपराष्ट्रपती पदाचे जे विजयी कॅन्डिडेट आहेत
त्यांच्याकडे स्वतःहून जातील हे समजून येत निश्चित. आहे. पण मोठी बातमी हीच आहे की 17वे उपराष्ट्रपती भारत देशाचे हे CP राधाकृष्णन होणार. निश्चित. धन्यवाद उर्वशी, ताजे अपडेट देण्यासाठी. आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. CP राधाकृष्णन यांना 452 मतं पडलेले आहेत आणि CP राधाकृष्णन हे आता भारताचे 17वे उपराष्ट्रपती बनलेले आहेत. तर यावेळी आपण पाहतोय माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर आज ही मतदान प्रक्रिया पार पडली आणि त्यानंतर CP राधाकृष्णन हे भारताचे उपराष्ट्रपती बनलेले आहेत. इंडिया आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव झालेला आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल आता देशाचे उपराष्ट्रपती बनलेले आहेत. NDAचे CP राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती बनलेले आहेत. तर आपण पाहतोय यावेळी CP राधाकृष्णन भाजपाचे माजी वरिष्ठ नेते, ते प्रदीर्घ काळापासून पक्ष संघटनेत सक्रिय आहेत. 2 वेळा ते लोकसभेचे खासदार म्हणून निवडून आलेत. भाजपच्या तामिळनाडूच्या प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी देखील त्यांनी सांभाळलेली आहे. CP राधाकृष्णन हे दक्षिण भारतातील भाजपचे प्रमुख नेते. तामिळनाडू, केरळ इतर दक्षिणेकडील राज्यामध्ये पक्ष संघटना मजबूत करण्याची त्यांनी मोलाची भूमिकाही बजावलेली आहे. सध्या ते महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत आणि आता ते भारताचे 17वे उपराष्ट्रपती बनलेले आहेत.